Good morning students. In previous video we have seen DNA replication, then in protein synthesis we have seen the process of transcription. Today we are going to study the genetic code. As we know in replication मध्ये आपण बघितलं आहे replication मध्ये DNA synthesize the copy of itself. DNA पासून DNA synthesis होतं. Then in case of ट्रान्स्क्रिप्शनमध्ये DNA कडची जी इन्फॉर्मेशन असते, जी DNA वरची जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, दॅट जेनेटिक इन्फॉर्मेशन इज कॉपीड ऑन द mRNA. ती mRNA वरती कॉपी केली जाते. नाव दिस टू प्रोसेसेस, दॅट इज द रेप्लिकेशन अँड द ट्रान्स्क्रिप्शन, दे आर बेस्ड ऑन द कॉम्प्लिमेंटॅरिटी. तर ह्या ज्या दोन रेप्लिकेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन ह्या ज्या दोन प्रोसेस आहेत ह्या कॉम्प्लिमेंटॅरिटीवरती बेस आहेत. आता ही कॉम्प्लिमेंटॅरिटी म्हणजे काय आपण बघूयात. DNA आणि हा सिंथेसिस झालेला आहे तो RNA, mRNA किंवा RNA. DNA वरती बेस पेअरिंग जे असतं ते ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन, ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ द सायटोसिन. इन RNA A ऑलवेज पेअर्स विथ U अँड G ऑलवेज पेअर्स विथ C. हिअर थायमिन जो असतो DNA मधला हा इट इज रिप्लेस्ड बाय द युरॅसिल इन केस ऑफ द RNA. RNA वरती तो रिप्लेस झालेला असतो, RNA तो रिप्लेस झालेला दिसतोय आपल्याला. आणि ह्यालाच म्हणायचं हे आहेत ते कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, ह्यालाच कॉम्प्लिमेंटॅरिटी असं म्हणतात. फॉर प्रोटीन सिंथेसिसमध्ये वी हॅव टू नो और वी हॅव टू स्टडी ट्रान्सलेशन. आपण सेंट्रल डॉग्मा प्रोटीन सिंथेसिस बघितला आहे, फ्रॉम DNA टू mRNA अँड फ्रॉम mRNA टू प्रोटीन्स सिंथेसिस केले जातात. त्या mRNA कडनं प्रोटीन्स सिंथेसिस केले जातात. mRNA पासून प्रोटीन सिंथेसिस होतं, त्याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन शिकणं गरजेचं आहे. ट्रान्सलेशन म्हणजे काय? ट्रान्सलेशन फ्रॉम mRNA टू प्रोटीन्स. mRNA पासून प्रोटीन्स तयार होतात. आता आपल्याला माहीत आहे mRNA काय आहे. हा mRNA पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड्स आहे. आणि प्रोटीन्स जे असतात दोज आर द पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड्स. आता ट्रान्सलेशनमध्ये थोडक्यात लक्षात ठेवायचं, दिस पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड. mRNA पासून प्रोटीन्स तयार होतात म्हणजे काय तर पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड्स दे आर कॉपीड इंटू द पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड्स. नाव दिस, तर इथं आपल्याला ज्या प्रकारचा सिक्वेन्स हा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जो mRNA वरती असेल त्याच प्रकारचे प्रोटीन्स जे आहेत किंवा अमायनो ॲसिड जे आहेत ते सिंथेसिस होतील. म्हणजे इथं कॉम्प्लिमेंटॅरिटी आपल्याला दिसत नाही. नो कॉम्प्लिमेंटॅरिटी is seen here or found here, and this leads to the डिस्कवरी ऑफ द जेनेटिक कोड. म्हणूनच जेनेटिक कोडची डिस्कवरी करण्याची गरज शास्त्रज्ञांना भासली. जशी DNA आणि RNA मध्ये कॉम्प्लिमेंटॅरिटी दिसते तशी इथं दिसत नाही, म्हणून जेनेटिक कोडच्या डिस्कवरीची गरज भासली. सायंटिस्ट दे वेर एबल टू नो दॅट द चेंज इन न्यूक्लिओटाइड विल शो द चेंज इन द अमायनो ॲसिड. जर न्यूक्लिओटाइडचा इथं सिक्वेन्स बदलला तर अमायनो ॲसिड जे तयार होतात किंवा जे प्रोटीन्स तयार होतात त्यांचा जो सिक्वेन्स असतो तो सुद्धा सिक्वेन्स बदलतो. व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो व्हॉट इज द sequence of nucleotide
ऑन mRNA वरचा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो will decide the sequence of amino acid in a protein, and this lead to discovery ऑफ जेनेटिक कोड. म्हणून जेनेटिक कोडची डिस्कवरी करण्याची गरज भासली. नाव व्हॉट आर द जेनेटिक कोड? विल सी जेनेटिक कोड. जेनेटिक कोड म्हणजे काय? हे जेनेटिक कोड डेफिनेशन बघू आपण. जेनेटिक कोड ही ट्रिपलेट लँग्वेज आहे, 3 लेटर आहे किंवा इट इज 3 लेटर लँग्वेज. आणि कशापासून 3 लेटर? मेड ऑफ नायट्रोजन बेसेसपासून तयार झालेले आहेत, विच इज कॅरिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन टू कोड अ particular amino acid. पर्टिक्युलर अमायनो ॲसिडला कोड करण्यासाठी किंवा सिंथेसाइज करण्यासाठीची जी सगळी इन्फॉर्मेशन असते ती ह्या जेनेटिक कोडमध्ये प्रेझेंट असते. आणि हे 3 लेटर्स लँग्वेज आहे विच इज मेड बाय द नायट्रोजन बेसेस. 3 नायट्रोजन बेसेसने मिळून हे तयार झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल अँड ॲज वी नो, आपण एक्झाम्पल पण बघणार आहे, पण जेनेटिक कोड जे आहेत, दी जेनेटिक कोड दे आर प्रेझेंट ऑन द mRNA. आणि आपल्याला माहीत आहे mRNAमध्ये इन्फॉर्मेशन असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA कडची ती कोडेडच्या फॉर्ममध्ये साठवलेली असते. हेच ते जेनेटिक कोड. फॉर एक्झाम्पल AUG हा जो कोड आहे किंवा हा जो कोडॉन आहे, हा अमायनो ॲसिड जे असतं ते मिथिओनाइनला कोड करतं, मिथिओनाइन. देन अनदर एक्झाम्पल आपण बघू, GUG हा जो कोडॉन आहे, इट कोड्स फॉर द अमायनो ॲसिड व्हॅलिन. म्हणजे हे ट्रिपलेट 3 लेटर लँग्वेज, 3 लेटर्स आहेत. हे GUG, इथं सुद्धा AUG 3 लेटर्स आहेत आणि हे 3 न्यूक्लियोटाइड्सपासून तयार झालेले आहेत. अगदी सुरुवातीच्या काळी असं म्हणत होते की जेनेटिक कोड जे आहेत हे सिंगलेट कोड आहेत, हे ट्रिपलेट कोड्स नाहीत. ही सुरुवातीची जी डिस्कवरी आहे ती आपण आता बघूयात. अर्लियर डेजमध्ये इट इज सेड दॅट द जेनेटिक कोड आर द सिंगलेट कोड. हे जेनेटिक कोड आहेत ते सिंगलेट कोड आहेत. तर सिंगलेट कोड म्हणजे काय आपण बघू. कोडॉन जो असतो, हा कोडॉन इट इज सेड दॅट इट इज मेड ऑफ 1 नायट्रोजन बेस. एका नायट्रोजन बेसपासून तयार झालेला असतो हा कोडॉन. म्हणजे इथं येणार 4. उदाहरणार्थ AUGC हे नायट्रोजन बेसेस आहेत, या mRNAवरच्या किंवा RNAवरच्या असणाऱ्या ह्या नायट्रोजन बेसेस आहेत. हा कोडॉन झाला, हा एक कोडॉन, G ग्वानिन एक कोडॉन झाला आणि सायटोसिन एक हा कोडॉन झाला. नाव देअर इज प्रॉब्लेम. आता इथं आपले देअर इज अ प्रॉब्लेम ऑफ दीज कोडॉन्स दॅट ॲज वी नो देअर आर द 20 अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स एकूण किती आहेत? 20 अमायनो ॲसिड्स हे आपल्याला माहीत आहेत. आणि सिंगलेट कोड जो असतो, हा सिंगलेट कोड विल कोड ओनली फॉर 4 अमायनो ॲसिड. तर सिंगलेट कोड जो आहे, हा सिंगलेट कोड फक्त 4 अमायनो ॲसिडलाच कोड करेल. उरलेली जी 16 अमायनो ॲसिड्स आहेत, ह्या 16 अमायनो ॲसिडला कोड करण्यासाठी जेनेटिक कोडच नाही. सो धिस सिंगलेट कोडॉन आहे वॉज डिस्कार्डेड. म्हणून हा डिस्कार्डेड केला. नेक्स्ट
हायपोथेसिस. नेक्स्ट डबलेट कोडॉन ही कन्सेप्ट आली. डबलेट कोड. तर डबलेट कोडमध्ये जसं इथं सिंगल कोडॉन नायट्रोजन बेस म्हटलेलं आहे, तसं ह्या डबलेटमध्ये 2 नायट्रोजन बेसेस आहेत. म्हणजे 4 गुणिले 4 बरोबर किती येईल? 4 चोक 16. तर इथं डबलेटमध्ये 2 नायट्रोजन बेसेस आहेत. एकूण जेनेटिक कोड किती मिळाले आपल्याला? 16. तर ह्या डबलेटमध्ये विल कोड 16 अमायनो ॲसिड. हे फक्त 16 अमायनो ॲसिडला कोड करतील. उरले आणखी 4 जे अमायनो ॲसिड्स आहेत त्या 4 अमायनो ॲसिडचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून ही डबलेट जी कन्सेप्ट आहे, डबलेट कोडॉन जे आहेत ऑल्सो डिस्कार्डेड. डबलेटसुद्धा हे काय केलं? डिस्कार्ड केलं. देन द ट्रिपलेट कोडॉन जे आहेत, ह्या ट्रिपलेट कोडॉनची संकल्पना समोर आली. ट्रिपलेट कोडॉन्स. ट्रिपलेट कोडमध्ये काय असेल सांगा? ट्रिपलेट कोडमध्ये कोडॉन्स जे आहेत दे आर मेड बाय द 3 नायट्रोजन बेसेस. 3 नायट्रोजन बेसेसपासून तयार झालेली इच कोडॉन. तर हा जो प्रत्येक कोडॉन जो असतो इज मेड अप ऑफ 3 नायट्रोजन बेसेस. 3 नायट्रोजन बेसेसपासून तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे 4 कोडॉन्स आहेत आणि इथं 3 नायट्रोजन बेसेसपासून तयार झाले. 4 × 4 × 4 बरोबर 64 कोडॉन्स. आता आपल्याला किती कोडॉन्स मिळतात? इथं 64 कोडॉन्स मिळत आहेत. आणि दीज 64 कोडॉन्स दे आर सफिशियंट टू कोड द 20 अमायनो ॲसिड. 20 अमायनो ॲसिडला कोड करण्यासाठी हे सफिशियंट आहेत. तर ट्रिपलेट कोड जे आहे, हे ट्रिपलेट कोड जे वॉज फर्स्ट टाइम गिवन by the scientist called as the George Gamow in 1954. आणि ट्रिपलेट कोडॉन हे प्रूव्ह केले आहेत बाय द सायंटिस्ट निगनबर्ग अँड खुराना. हे लक्षात ठेवायची नावं शास्त्रज्ञांची कधी विचारतात. अँड दे परफॉर्म द सेव्हरल एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह दॅट द जेनेटिक कोड्स दे आर द ट्रिपलेट कोडॉन्स. तर इथं आपल्याला एक आणखी लक्षात ठेवायचं आहे. आउट ऑफ दी 64 कोडॉन्स, ह्या 64 कोडॉन्सपैकी 3 जे कोडॉन्स आहेत, दोज कोडॉन्स दे आर कॉल्ड ॲज द नॉनसेन्स कोडॉन्स ऑर द स्टॉप कोडॉन्स. दे डू नॉट कोड एनी अमायनो ॲसिड. तर हे कोणते? 64 जेनेटिक कोड आणि 3 स्टॉप कोडॉन्स आपण बघूया. जेनेटिक कोड 64 जेनेटिक कोड ह्या चार्टमध्ये आपल्याला दिसत आहेत. ह्या जिथं दिसत आहेत ते UCA आणि G ह्या आहेत त्या नायट्रोजन बेसेस आहेत. ही एक पेअर झाली, ही दुसरी झाली UCA आणि G, आणि हा तिसरी झाली UCA आणि G. इथं कोडॉन 3 जे लेटर्स आहेत ते एकत्र येऊन 3 लेटर न्यूक्लिओटाईड किंवा 3 न्यूक्लिओटाईड एकत्र येऊन हा जेनेटिक कोड तयार होतात. UUA इथं दिसते आपल्याला, UUC, UUA, UUG. अशा प्रकारे UCU, UCC, UCA, UCG अशा प्रकारे एकूण 64 जेनेटिक कोड जे आहेत, हे जेनेटिक कोड इथं आपल्याला दिसत आहेत. ह्या 64 जेनेटिक कोडपैकी हे 3 जे कोडॉन्स आहेत UAA, UAG आणि UGA, हे जे 3 कोडॉन आहेत ह्यांना आपण स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन असं म्हणतो.
बिकॉज दे डू नॉट कोड एनी अमायनो ॲसिड. हे कोणत्याच अमायनो ॲसिडला इथं दिसतं आहे आपल्याला, याच्या पुढं कोणतंच अमायनो ॲसिड आपल्याला दिसत नाही. लेफ्ट साईडला जे दिसत आहेत ते जेनेटिक कोड आहेत आणि राईट साईडला जी ही दिसत आहेत ती अमायनो ॲसिड्स आहेत. त्यापैकी ह्याच्या पुढं आपल्याला स्टॉप असं लिहिलेलं दिसतंय, म्हणजे हे स्टॉप कोडॉन्स आहेत. हे कोणत्याही अमायनो ॲसिडला कोड करत नाहीत. तर ह्याच्यापैकी UAA जे आहे याला UAGला अंबर असं सुद्धा म्हणतात आणि UGAला ऑपेल असं सुद्धा म्हणतात. दॅट मीन्स वी कॅन से दॅट 61 कोडॉन्स जे आहेत दे 61 कोडॉन्स दे कोड फॉर द 20 अमायनो ॲसिड. तर हा जो सिक्वेन्स असतो कोडॉनचा प्रेझेंट ऑन mRNA, mRNAवरती हा कुठलाही जेनेटिक कोडचा सिक्वेन्स असतो आणि हा सिक्वेन्स प्रोटीन जी चेन आहे ती ठरवत जाते. फॉर एक्झाम्पल mRNAवरती जर समजा mRNAवरती जर फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स असेल, हा समजा mRNA आहे, इथं सिक्वेन्स असेल AUG UUU आणि समजा इथं असेल GAG. तर AUG जे आहे हे कोणत्या अमायनो ॲसिडला जेनेटिक कोडने केलं आहे? AUG इथं आपल्याला दिसतंय मिथेनाइन, म्हणजे इथं काय असेल अमायनो ॲसिड सिंथेस झालेलं मिथेनाइन. UUU कशासाठी दिसतोय आपल्याला सिक्वेन्स इथं? तर बघूया UUU फिनिलसाठी आपल्याला दिसतोय हा UUU सिक्वेन्स. UUU सुरुवातीला इथं आहे फिनिल, म्हणजे दुसरं अमायनो ॲसिड कोणतं सिंथेसिस होईल इथं फिनिल. देन GAG, इथं GAG कुठं दिसतोय आपल्याला? GAG इथं दिसतोय ग्लुटॅमिक ॲसिड. हा झाला mRNA आणि हे झाले प्रोटीन्स किंवा प्रोटीनची चेन. म्हणजे याप्रमाणे जसा mRNAवरती सिक्वेन्स असेल जेनेटिक कोडचा, त्याप्रमाणे इथं सिंथेसिस होणाऱ्या प्रोटीनचा सुद्धा काय असतो? सिक्वेन्स असतो. In next video we will see the properties of genetic code.